नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. खगोल विज्ञानामध्ये चंद्रग्रहण एक विशेष घटना मानली जाते. ही घटना सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान पृथ्वी आल्यानंतर घडते. यामुळे सूर्याचा प्रकाश चंद्रापर्यंत पोहोचत नाही, कारण पृथ्वीची सावली चंद्राला झाकते. चंद्रग्रहणाला धार्मिक आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने देखील खूप मोठे महत्त्व दिले जाते. ग्रहणाचा काळ धार्मिक मान्यतेनुसार अशुभ मानला जातो. नेहमी पौर्णिमेला चंद्रग्रहण लागत असते. यावर्षी 3 मार्च रोजी वर्षाचे पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. हे चंद्रग्रहण सिंह राशी आणि पूर्व फाल्गुनी नक्षत्रात लागणार आहे. हे वर्षातले सर्वात मोठे चंद्रग्रहण असणार आहे. हे चंद्रग्रहण 3 तास 27 मिनिटांपर्यंत चालणार आहे. 3 मार्च 2026 रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे, म्हणजेच ग्रस्त असलेलं चंद्रबिंब आपल्याला दिसणार आहे. तर हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे का? ग्रहण स्पर्श म्हणजेच ग्रहण कधी सुरू होणार आहे? ग्रहण कधी संपणार आहे? वेदाचे नियम पाळायचे आहेत का? पाळायचे असल्यास कोणते नियम पाळावेत? गर्भवती महिला, वृद्ध किंवा लहान मुलं यांनी कोणते नियम पाळावेत? काळजी कशी घ्यावी? ग्रहण काळामध्ये कोणते स्तोत्र मंत्र पठण करावेत? कोणत्या सेवा कराव्यात? अशी ही सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि हो, त्याचबरोबर हाय बटनला प्रेस करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि सर्वांना योग्य ती माहिती मिळेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, 3 मार्च 2026 रोजी हे ग्रस्तोदित चंद्रग्रहण भारतामध्ये सगळीकडे दिसणार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांनाच वेदाचे नियम जे आहेत ते पाळायचे आहेत. 3 मार्च रोजी रंगपंचमी आहे. 2 मार्च रोजी होळी. संध्याकाळी आपण नेहमीप्रमाणे 2 मार्चला हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळीची पूजा करणार आहोत. आणि या चंद्रग्रहणाचा आणि होळीचा म्हणजेच हुताशनी पौर्णिमेचा कोणताही संबंध असणार नाही. त्यामुळे आपण होळी संध्याकाळी 2 मार्च रोजी करू शकतो. आणि 3 मार्च रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ग्रहणाविषयी कोणतीही शंका मनामध्ये ठेवायची नाही, विशेषतः गर्भवती महिलांसाठी. कारण बघा, कोणतंही ग्रहण असेल, मग ते सूर्यग्रहण असेल किंवा चंद्रग्रहण असेल, म्हणजेच त्या ग्रहणाच्या काळामध्ये पृथ्वीवरील विषाणूंचा संसर्ग हा वाढलेला असतो. आपण वातावरणामध्ये बदल बघतो, त्यासाठी आपल्याला काही नियम जे आहेत ते पाळावे लागतात. आणि विशेषतः अन्नासाठीचे, म्हणजे जेवण ग्रहणाच्या काळात केलं जात नाही. तर बघा, ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे? तर भारतासह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, संपूर्ण अमेरिका, जपान, पूर्व आशिया, रशियाचा मध्य आणि पूर्व प्रदेश इत्यादी ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे. आता ग्रहण स्पर्श म्हणजेच ग्रहण कधी सुरू होणार? तर 3 मार्च रोजी दुपारी 3:20 हे ग्रहण सुरू होईल आणि मोक्ष म्हणजेच ग्रहण कधी संपेल? तर पहा, 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:48 ग्रहण संपेल. आता ग्रहणाचा पुण्यकाळ कधी आहे? तर ग्रहणाचा पुण्यकाळ आहे 3 मार्च रोजी सूर्यास्तापासून, म्हणजेच 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:20 ते संध्याकाळी 6:48 म्हणजे साधारणतः अर्ध्या तासाचा पुण्यकाळ आहे. अल्प आहे, कमी आहे, या वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त सेवा उपासना करायची आहे. बघा, ग्रहण काळातील वेदाचे नियम कधीपासून पाळायचे असतात? तर वेदाचे नियम आपल्याला पाळायचे आहेत 3 मार्च रोजी सकाळी, म्हणजे सूर्योदयापासून ते संध्याकाळी ग्रहण संपेपर्यंत 6:48 गर्भवती महिला, वृद्ध किंवा आजारी माणसं असतील, लहान मुले असतील, यांच्यासाठी वेदाचे नियम थोडे शिथिल केले आहेत. त्यांनी सकाळपासून म्हणजे सूर्योदयापासून नियम पाळण्याची गरज नाही. त्यांनी सकाळी 11 वाजेपासून ते संध्याकाळी 6:48 ग्रहण संपेपर्यंत नियम पाळले तरी चालतं. त्यानंतर बघा, वेद काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे? तर आपण पाणी पिऊ शकतो का? मलमूत्र विसर्जन म्हणजेच लघवीला शरीर धर्म असतो, तो आपण जाऊ शकता, झोपू शकता. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या काळामध्ये जेवण करू नका. पण गर्भवती महिलांच्या बाबतीत आपण सकाळी 11 वाजेच्या आत जेवण करून घ्या. आणि नंतर वेद काळामध्ये म्हणजेच 11 वाजेपासून ते सायंकाळी 6:45 वाजेपर्यंत जर तुम्हाला जमलं तर आपण कंट्रोल करावं. पाणी पिलं तरी चालेल, मलमूत्र विसर्जनासाठी आपण गेलं तरी नक्की चालेल. आणि अगदी ज्यांना अशक्य असेल, डिहायड्रेशन होत असेल, अशक्तपणा असेल किंवा
घरातील एखादी व्यक्ती आजारी असतील, गर्भवती स्त्रिया किंवा वृद्ध माणसं आजारी असतील, तर आपण कुठल्याही प्रकारचे नियम पाळू नका. आपली गोळ्या औषधं वेळेवरती घ्या. नेहमीप्रमाणे तुम्ही घेतल्या तरी चालतील. मनामध्ये कोणतीही शंका, भीती ठेवायची नाही. जेवढं शक्य होईल तेवढं ग्रहणाचे नियम पाळायचे आहेत. ग्रहण काळामध्ये जप करावा, देवपूजा आपण करू शकतो का? तर स्नान आपण सकाळी ग्रहण लागलं म्हणजे सूर्योदयाच्या वेळेस आपण नेहमीप्रमाणे स्नान करून घ्यावं आणि ज्यांना ज्यांना जमेल ग्रहण संपल्यानंतर देखील त्यांनी संध्याकाळी 6:45 नंतर स्नान करावं. ज्यांना नियम पाळणं अगदीच अशक्य असेल त्यांनी ग्रहणाचा जो पुण्यकाळ आहे, पुण्यकाळ अत्यल्प आहे, फक्त अर्ध्या तासाचा आहे. 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:20 पासून संध्याकाळी 6:48 पर्यंत हा 30 मिनिटाचा जो काळ आहे, या दरम्यान आपण शक्य असल्यास तेवढे नियम पाळावेत. या दरम्यान आपण काही खाऊ नका. देवपूजा, जप, तर्पण, दान यापैकी जे जे शक्य असेल ते आपण ग्रहणाच्या काळामध्ये करावं. आपल्याला गुरुचा एखादा मंत्र दिला असेल तर या मंत्राचं आपण पठण करू शकता किंवा कुठलाही मंत्र, श्री स्वामी समर्थ किंवा लक्ष्मी मातेचा मंत्र, भगवान विष्णूंचा मंत्र, पुरुष सूक्त, श्री सूक्ताचे पठण आपण करू शकतो. ग्रहण काळामध्ये केलेली कोणतीही सेवा असेल, आध्यात्मिक सेवा ती अत्यंत प्रभावी असते. मंत्र जे आहेत ते उजळून निघतात. त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या ग्रहण काळाचा अतिशय सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त आपल्याला सेवा जी आहे ती करायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल. आपलं मन जे आहे ते खूप सकारात्मक आणि शांत होईल. तसंच ग्रहण काळामध्ये आपण जेव्हा देवाचं नामस्मरण करतो तेव्हा शुद्ध भावना ठेवा. शक्यतोवर गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या काळामध्ये बाहेर फिरू नये. काही चिरू नये म्हणजे चाकूचा वापर करणं टाळावं. तर जेवढं जमेल तेवढं तुम्हाला करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अख्खा दिवस करण्यापेक्षा ग्रहण स्पर्शापासून मोक्षापर्यंत जरी पाळलं तरी सुद्धा चालेल. तर बघा, चंद्रदेवतेचा कुठलाही मंत्र ओम सोम सोमाय नमः किंवा ओम श्री सोमाय नमः या मंत्राचा आपण जप करावं हे शास्त्र आहे. शास्त्राला काहीतरी आधार असतो. उघड्या डोळ्यांनी ग्रहण बघू नका. 3 मार्च रोजी सूर्योदयापासूनच दूध असेल किंवा खाद्यपदार्थ असतील तर घरातील त्यावरती आपल्याला तुळशीपत्र हे आवर्जून ठेवायचं आहे. होळीची पूजा 2 मार्च रोजी संध्याकाळी केली तर आपल्या मनामध्ये कुठलीही शंका, भीती न ठेवता, आपण कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे ग्रहणाविषयीचे नियम पाळावेत आणि जास्तीत जास्त सेवा करावी. ग्रहण काळामध्ये आपली नेहमीची रोजची कामं आपण करू शकता. हे नियम जे आहेत ते आपल्याला जेवढे शक्य होतील तेवढे पाळायचे आहेत. ग्रहण काळामध्ये कोणतेही स्तोत्र, मंत्र किंवा नामस्मरण जेवढं जास्तीत जास्त कराल त्याचं तुम्हाला 100 पटीने अधिक पुण्यफळ प्राप्त होत असतं. बरेच जे भक्त आहेत नदीमध्ये कमरे एवढ्या पाण्यामध्ये उभे राहतात, सेवा करतात. जर तुम्हाला मंत्र म्हणता येत नसेल तर YouTubeच्या माध्यमातून तुम्ही बरेचसे मंत्र ऐकू शकता. श्रवण केलं, तुमच्या घरामध्ये हे मंत्रोच्चार ऐकू येतात आणि यामुळे घरातल्या निगेटिव्हिटी जी आहे ती दूर होते. पण बघा, हे सगळं करत असताना आवाज एवढा मोठा ठेवू नका की जेणेकरून शेजाऱ्यांना त्याचा त्रास होईल. आता रंगपंचमीचा सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे. म्हणजेच होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन जे आपण रंगपंचमी साजरी करत असतो, तर मग ती करायची की नाही? तर रंगपंचमी हा पूर्णपणे वेगळा सण आहे. खरं तर होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन असतं, पण आपण त्या दिवशी रंगपंचमी खेळतो आणि हे चुकीचं आहे. रंगपंचमी पूर्णपणे वेगळा सण आहे. याच्यात आणि त्यामध्ये खूप फरक आहे. आपल्याकडे काय झालेलं आहे की आपण जसं बघतो तशाच आपण प्रथा सुरू करतो. होळीच्या दिवशी रंग खेळतात, तर तसं चालत नाही. रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळायचा असतो. धुलिवंदन म्हणजे काय? तर शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण जी होळी करतो, ज्या होळीची राख असते त्याची थोडीशी राख आपल्या संपूर्ण अंगाला लावून मग अंघोळ करायची असते, असा नियम आहे. त्याचप्रमाणे जी होळीची राख असते ना, त्याचे देखील आपल्याला काही उपाय करायचे असतात. तर त्याविषयीचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. पण आता ग्रहणाचा हा संपूर्ण काळ कधी-कधी असणार आहे. कारण हा आपल्या व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार असल्यामुळे त्याचा सूतक काळ सुद्धा लागू होईल. चंद्रग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो. ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार या सूतक काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करणे टाळायचे असते. सूतक काळ हा 3 मार्च रोजी मंगळवारी सकाळी 6:20 पासून सुरू होईल आणि संध्याकाळी तो 6:48 पर्यंत असणार आहे. बघा, या दिवशी दुपारी 3:20 ही वेळ ग्रहणाच्या स्पर्शाची वेळ असेल. सायंकाळी 4:34 या चंद्रग्रहणाची खग्रास अवस्था सुरू होईल. या दिवशी सायंकाळी 5:04 हे ग्रहण मध्यावर येईल, म्हणजेच ग्रहणाचा मध्य असेल. यानंतर याच दिवशी सायंकाळी 5:33 चंद्रग्रहणाची फक्त खग्रास अवस्था संपेल. मात्र या चंद्रग्रहणाचा मोक्ष अर्थात संपूर्ण चंद्रग्रहण हे या दिवशी सायंकाळी 6:48 संपेल. तर 3 मार्च रोजी असलेल्या चंद्रग्रहणाविषयीची माहिती अगदी थोडक्यात मी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.
श्री स्वामी समर्थ.